हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये पाहूयात आज झालेला सारथी महाज्योती बाटी TRA आयचा जो पेपर झाला होता आजचा, त्याचे क्वेश्चन्स पाहूयात। फर्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री विचारलेले आहेत। यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत। आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम हे आदिवासी क्षेत्र राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये येतं? तर हे 6व्या अनुसूचीमध्ये येतं, अनुच्छेद 244 आणि अनुसूची 6वी आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम वर्ष विचारलेलं होतं, तर ते 2013। मराठी फिल्म अवॉर्ड प्रश्न होता 2024चा। समाजवादी अर्थव्यवस्था कोणता देश आहे? समाजवादी अर्थव्यवस्था आहे असा कोणता देश आहे? त्याची अर्थव्यवस्था समाजवादी आहे, तर चीन आहे। भरती ओहोटीचा टायमिंग विचारला होता। जेव्हा भरती उच्च असते तेव्हा त्या भरती ओहोटीचा टायमिंग 12 तास ते 25 मिनिट एवढा असतो। FDIचं फुल फॉर्म विचारलेलं आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FDIचं फुल फॉर्म। आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष विचारलेले आहेत, तर जय शाह आहेत। कलम 323 विचारले ए, ठीक आहे, तर ते प्रशासनिक अधिकरणाशी संबंधित आहे। आझाद रेडिओची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस यांनी केली होती। तर 98चे न्यायाधीश निवृत्ती वय किती असतं? तर ते 65 वर्ष। नागपूर विभागात किती जिल्हे आहेत? तर टोटल 6 जिल्हे आहेत नागपूर विभागात। तर कुतुबुद्दीन ऐबक नंतरचा शासक कोण होता असा प्रश्न होता, तर अरन शाह हे कुतुबुद्दीन ऐबकचे नंतरचे शासक होते, अरन शाह। ब्लड ग्रुप विचारलेला होता, युनिव्हर्सल डोनर। IPL 2024 सर्वाधिक विकेट कुणाचे? परत विजयनगर साम्राज्याची स्थापना कधी झाली? तर ही स्थापना 18 एप्रिल 1336 मध्ये झाली होती। उद्देशपत्रिकेवरती प्रश्न होता, उद्देशपत्रिकेचे क्रम सार्वभौम, समाजवादी व धर्मनिरपेक्ष। तसंच बेसाल्ट खडकापासून कोणती मृदा तयार होते? तर काळी मृदा तयार होते। ग्रहीय वाऱ्यांचे प्रकार विचारले होते, तर ग्रहीय वाऱ्यांचे 3 प्रकार आहेत बघा, व्यापार वारे, पश्चिमेकडील वारे आणि ध्रुवीय वारे। भूकंप लहरीवरती प्रश्न होता, कॉन्केव्ह वेव्सवरती प्रश्न होता, कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर। सागरमाला प्रकल्पवरती प्रश्न होता। इकोसिस्टीमची डेफिनेशन विचारली होती आणि काही अनुसूची दिल्या होत्या आणि त्यापैकी जोड्या लावायचे होते तुम्हाला, अशा प्रकारचे क्वेश्चन्स होते। तर काही राहिलेले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात। हे ज्यांनी क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांना थँक्यू। खूप स्टुडंटनी आजच्या पेपरचे क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि 2-3 आता मागचे पेपर झाले होते MPSC UPSCचे, त्या क्वेश्चन पेपरचे पण क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यामुळे सर्वांचा धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।